पालिका निवडणुकीच्या निमित्तानं नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद तीव्र झालाय। नाईक यांनी नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळ होईल असं विधान करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली, ज्यामुळे नवी मुंबईच्या स्थानिक राजकारणात तणाव अधिक वाढलाय। नवी मुंबईतील वाढत्या वादामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। हे वाद निवडणुकीपुरती मर्यादित असल्याचे महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणत असले तरी नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर कार्यकर्त्यांची माथी भडकून त्याचे पर्यवसन खरं तर डोकी फुटण्यात होऊ शकतं। पाहूयात। नवी मुंबईत शिंदे आणि नाईक वाद शिगेला। दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर घणाघाती आरोप। स्थानिक राजकारणात महायुतीत परिणामांची शक्यता। रवींद्र चव्हाणांकडून गणेश नाईकांची पाठराखण। नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून पक्ष कोणताही असो, नवी मुंबईवर गणेश नाईक यांचंच नेहमी वर्चस्व राहिलंय। नाईकांचं वर्चस्व संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे। यावेळच्या निवडणुकीमध्येही दोघांमध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय। येथे महाविकास आघाडीला अस्तित्वासाठी धडपडावं लागत असून खरी स्पर्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप अर्थात नाईकांमध्येच सुरू आहे। महायुतीच्या मागील कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर नव्हते, त्यामुळेच हे पाप आलं अशा शब्दात नाईक यांनी शिंदेंचं नाव न घेता शाब्दिक हल्ला केलाय। देवेंद्र फडणवीसजींच्या कडे मी माझी नापसंती व्यक्त केली होती। देवेंद्र फडणवीसजी काय बोले, नाईक साहेब मी बनवला ठरवतं गणपती, पण यांनी बनवला मारुती। मधल्या काळामध्ये देवेंद्रजींना जे मेजॉरिटी असताना मुख्यमंत्री पदावरून वंचित ठेवलं, त्याचे हे सगळे परिणाम आहेत। जर का देवेंद्रजी त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते, ही पाप निर्माण झाली नसती। नवी मुंबईत सत्ता काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाईकांच्या विरोधात दंड थोपटले। नाईकांच्या अरेला शिंदेंकडून कारेनं उत्तर दिलं जात आहे। आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा आहे। ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं, त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। विकास नव्या मुंबईचा झाला पाहिजे। दोन्ही नेते प्रचाराच्या निमित्तानं दररोज एकमेकांवर राजकीय आगपाखड करतायत, त्यावर भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी नाईकांची पाठराखण केली आहे। नवी मुंबई आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये ज्या ताकदीने विजन ठेवून नाईक साहेबांनी काम केलं, त्यामुळे या संपूर्ण महानगरपालिकेला एक चांगली महानगरपालिका म्हणून ओळखलं जातं आणि यानंतर सुद्धा ओळखलं जाणार आहे, यात काही शंका नाही। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या नवी मुंबईतील वाढत्या वावरावर बोलताना हनुमंताची वाढलेली शेपटी वेळप्रसंगी भिजवू किंवा त्याची शेपटी आवरायला लावू असा मार्मिक टोला त्यांनी शिंदेंचं नाव न घेता लगावलेला आहे। भिजू ना, आम्ही भिजू, योग्य वेळी भिजू आणि गरज पडली तर मारुतीला सांगू ती शेपटी कमी कर। मागील महापालिका निवडणुकांनंतर नवी मुंबईत काही समीकरणं बदलली आहे। शहरात वाढलेल्या मतदारांचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला मिळतो, यावर निकालाची दिशा अपेक्षित असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांची दादागिरी आणि नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची भाईगिरी जोरदार सुरू आहे। प्रचाराचा धुरळा जेवढा अधिक उडेल, तेवढा आरोपांचा शिमगा वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।